राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलतात, थेट ऐकूया। निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। 45+ हे आमच्या सर्वांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे। पण ज्या वेळेला आम्ही चर्चेसाठी बसू त्यावेळेला या संदर्भातल्या कुठल्या जागा लढायच्या, काय करायचं या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी नक्की होईल। छगन भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती प्रकाश शेडगे जे ओबीसी नेते आहेत त्यांनी ओबीसीसाठी नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली आहे। याकडे आपण कसं बघता? नाही, मी त्याकडे काही एवढंच म्हणेन की प्रकाश शेडगे हे सुद्धा चळवळीमध्ये काम करतात। त्यांनी सुद्धा विविध राजकीय पक्षांमध्ये काम केलेलं आहे। त्याच्यामुळे वेगळा पक्ष स्थापन करण्याचा त्यांचा हेतू काय मला माहीत नाही। त्याला किती पाठबळ मिळेल, काय मिळेल याच्याबद्दलची माहिती मला असं वाटतं तेच अधिक त्या ठिकाणी देऊ शकतील। पंतप्रधानांचं काल जे भाषण झालं त्या भाषणावर विरोधकांकडून सरकून अशी टीका केली जाते। लोकसभेमध्ये जे भाषण झालं, माननीय पंतप्रधान महोदयांचं संसदेमधलं भाषण अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी होतं। गेल्या 10 वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखाच त्यांनी भारतातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणाने मांडलेला आहे। आणि गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये नेतृत्वदीपक पद्धतीची प्रगती झाली। विश्वव्यापी भारत निर्माण करण्याच्या एकंदरीत संकल्पनेला फार मोठ्या प्रमाणावरती चालना गेल्या 10 वर्षामध्ये निश्चितपणाने मिळाली। हे सगळं पाहिल्याच्या नंतर विरोधकांची जी काही इंडिया आघाडी तयार करण्याचा प्रयत्न झाला, ज्याला फुटीचं ग्रहण अजून सुरुवातच व्हायच्या आधी लागलेलं आहे, त्यांच्याकडून याच्यापेक्षा काय वेगळी अपेक्षा हे काही करण्याचं कारण नाही। आपण ही जी मोहीम सुरू करताय काय लोकसभेच्या निवडणुकीचा रणशिंग फुटताय का? नाही, ही मोहीम बघा, आम्ही जून महिन्यामध्ये हा निर्णय घेतला आणि जून महिन्याच्या निर्णयाच्या नंतर येणारी पहिली शिवजयंती आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही राजकारण जरूर करतो, परंतु 80% समाजकारणाच्या भूमिकेमध्ये विशेष करून महाराष्ट्राचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, रायगडचा ऐतिहासिक किल्ला, हिंदवी स्वराज्याची स्थापना, जिजाऊंचे संस्कार हे नव्या पिढीच्या समोर आणि त्या विचारसरणीच्या माध्यमातून रयतेचं राज्य ही संकल्प अधिक प्रखरतेने करण्याचा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे।